श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. तर इथे बघा आज ना मी माझी जी जुने पुस्तकं आहेत ना मेहंदीचे रांगोळीचे त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. कारण ती मला आता रद्दीमध्ये द्यावे लागतात ना, त्याबद्दलच मी तुम्हाला काहीतरी वेगळं असं सांगणार आहे. तर चला. तर इथे बघा मी रद्दी काढलेली आहे. घरात थोडंसं आवरलं ना, तर मला ही रद्दी भेटली. तर ही मी आता रद्दीवाल्याला द्यायचे ना म्हणून काढलेली आहे. पण रद्दी ही द्यावीशी वाटत नाही आहे, कारण ते रद्दी म्हणजे रद्दी नाही आहे ती. मी जी ब्लाऊज शिवले किंवा मेहंदी रांगोळीचे क्लास वगैरे केले आहेत, तर त्याची पुस्तकं आहेत. पण ते आता द्यायला होत नाही. पण काय करणार, आता त्याचा उपयोगसुद्धा होत नाही. असंच मी कितीतरी वर्षात सांभाळून ठेवून ते काहीच त्याचा उपयोग होत नाही, नुसतं घरात आपला पसारा पडतोय. असं असं करून मी खूप वर्ष सांभाळले. मग आता मला मी रद्दीत देणार आहे. तर त्या रद्दीमध्ये मी काय काय काढले ते तुम्हाला दाखवते. तर बघा ह्या रद्दीमध्ये काय आहे. हे आहे ब्लाऊजचे गळे, पुढचे पाठचे वगैरे. तर हे घेताना मी किती म्हणजे विचार करून घ्यावं लागत होतं तेव्हा, की म्हणजे हे घ्यायला सुद्धा असं वाटायचं की खूप महाग आहे. तरी सुद्धा मी एवढे पॅटर्न घेतलेले तुम्ही बघू शकता, कितीतरी पॅटर्न आहेत. आणि आता मला ते म्हणजे उपयोगात येतच नाही आहेत, कारण आता सगळं आपल्याला मोबाईलवर भेटतंय. तर ह्याचा काही उपयोग पण होत नाही. आणि ह्यामधले गळे कोणी शिवत पण नाही म्हणजे आजकाल तुम्ही बघताय गळे असे हे आता जुनी फॅशन झाली, तर ते शिवत नाही कोणी. तर मला खूप म्हणजे असं हे वाटतं की हे म्हणजे रद्दीमध्ये द्यायला, पण काहीच उपयोग नाही. ठेवून किती दिवस ठेवणार. तर मी आता हे गळे बघा कितीतरी आहेत माझ्याकडे ते सगळं, तर ते पण आता मी टाकून देते. आणि आता नंतर हे आहेत मेहंदीचे रांगोळीचे बुक्स. तर इथे बघा हे मेहंदीचे आहे, हे रांगोळीचे आहेत. इथे बघा हे संस्कार भारती, हे सुद्धा 5 बोटांनी काढवायच्या रांगोळ्या बघा. हे सुद्धा रांगोळीचं आहे. आणि इथे पहिलं बघा तुम्हाला बरेच जणींना माहीतच असेल की हे सहेली म्हणून बुक्स यायचे. हे पण सहेलीचं आहे, हे पण सहेलीचं आहे, हे पण सहेलीचं आहे. तर इथे आता याच्यामध्ये काय पेस्ट डिझाईन म्हणून मेहंदीचंच आहे. हे पण मेहंदीचंच आहे. हे पण मेहंदीचंच बुक्स आहेत. तर मी हे बुक्स घेऊन प्रॅक्टिस करायची आणि म्हणजे चांगली प्रॅक्टिससुद्धा केली. म्हणजे क्लास वगैरे लावायची गरजसुद्धा नाही पडली मला. मी यातूनच शिकली आहे. यामध्ये ज्या डिझाईन आहेत ना त्या बघायच्या आणि तशाच काढायच्या, असं मी शिकली आहे. आणि आता त्याचा उपयोग होत नाही आहे मोबाईलमुळे. तर सहेलीचे माझ्याकडे हे 3 बुक्स आहेत बघा. हे पण आता रद्दीमध्ये द्यायचे आहेत. त्याचनंतर हे रांगोळीचे बुक्स आहेत. हे संस्कार भारती बरेच जणांना माहीत असेल, असे मोठे रांगोळ्या काढायच्या असतील तर ह्या बुक्सचा उपयोग होतो. म्हणजे ह्या डिझाईन आपल्याला त्यामध्ये भेटतात. तर आता हे सुद्धा कोण वापरत नाही आहे. बघा किती छान छान डिझाईन होत्या. आणि ह्यातल्या बऱ्याचशा मी काढूनसुद्धा बघितल्या होत्या. आणि ही बघा पहिली असायची टिपक्यांच्या रांगोळ्या. तर यावरती टिपक्यांच्या रांगोळ्या होत्या. आणि तुम्ही बुक्स बघू शकता, एकदम चांगले बुक्स आहेत. म्हणजे अजिबात सुद्धा फाटलेले नाही आहे, काय नाही आहे. मी खूप जपून ठेवलेले ना. आता त्याच्यामुळे आपण काहीतरी शिकलोय तर आपण म्हणजे साहजिकच आहे जपूनच ठेवतो. खूप दिवस मी जपून ठेवले. पण आता असं डिझाईन्स बघा. आणि हे सुद्धा एक बुक आहे मेहंदीचं, किती छान आहे बघा. आणि अजिबात फाटलेलं नाही, काय नाही, एकदम नवीनच वाटतंय. असं वाटत पण नाही एवढं जुनं असेल ते. आणि याच्यामध्ये डिझाईन सुद्धा किती छान छान आहे बघा, किती छान डिझाईन आहेत. ह्या डिझाईन खरंच मी काढून बघितल्या आहेत, त्या तुम्हाला मी दाखवते. खरंच मी माझ्या बुकमध्ये असं प्रॅक्टिस करायची ना, तर इथे बघा 3 बुक्स आहेत माझ्याकडे. हे पण आणि हे सुद्धा आहे. तर ह्याच्यामध्ये मी खरंच काढून बघितले आहेत त्या सगळ्या मेहंदी डिझाईन्स. आणि ब्लाऊजचे सुद्धा मी गळे शिवलेले आहेत. हे बघा ह्या डिझाईन, छान छान डिझाईन काढलेल्या मी बुकमध्ये बघून काढलेल्या बघा. हे सुद्धा बुक आहे. हे किती छान काढलेत ना. आता हे दुसरं बुक आहे. यामध्ये पहिले शेप्स काढलेत बघा. इथे शेप काढले,
हे असले शेप शिकले मी. नंतर मग डिझाईनसुद्धा काढल्या बघा. पहिल्या ह्याच डिझाईन जास्त चालायच्या, तुम्ही बघू शकता. हे मध्ये असं डिझाईन काढायची आणि साईडने हे भरायचं असं. पहिले ह्या डिझाईन खूप चालायच्या, ज्याने हात भरलेला दिसायचा. इथे बघा किती छान डिझाईन काढल्यात ह्या मी बघा, मस्त आहे ना. परत पायावरती पण काढलेले आहेत. पायावरच्या हां इथे बघा, पायावरती सुद्धा मी शिकले. इथे सुद्धा पाय आहेत. नंतर आता हे तिसरं बुक आहे. ह्या इथे बघा पहिले हे शेप काढून बघितले. नंतर हे फिंगर्सचे डिझाईन आहेत. फिंगर्सवर आपण कोणते कोणते डिझाईन काढू शकतो त्या डिझाईन आहेत. हे बघा आता सुद्धा फिगर्स काढलेत मी. इथे पायावरती आहे, ह्याच्यावरती पाय आहेत जास्त करून असं वाटते मला, कारण मी पण आता बरेच दिवस ते काय उघडून बघितलं नव्हतं. असं साफ करायचं परत ठेवायचं, साफ करायचं परत ठेवायचे ते बुक्स. इथे बघा पायावरती मी छान छान डिझाईन काढलेत आणि बघूनच काढल्यात. म्हणजे मी खूप विचार करून काढले असेल, तुम्ही पण विचार करू शकता. संपले. तर हे सगळे हे 3 बुक मी म्हणजे बघून काढले आणि घरीच मी बुक आणले. प्रयत्न केला की तसं डिझाईन काढायच्या, तर ते डिझाईन काढल्या. आणि आता हे मी रद्दीमध्ये देणार आहे. पण बघा ना, जेव्हा आपल्याला म्हणजे जशी परिस्थिती असते तसं असतं, तेव्हा हेच चालायचं. तर तेव्हा मी हेच आणलं होतं. पण ते घेताना मला खूप म्हणजे असं विचार करून घ्यावं लागायचं. एक बुक मी घ्यायची की तरी प्रत्येक महिन्याला किंवा 2 महिन्यांनी एक बुक घ्यायची, असं मी करायची. आणि ते डिझाईन काढून बघायचे. मला खूप दिवस लागले होते हे शिकायला. आणि आता एवढं झटपट होतंय की मोबाईलमध्ये नुसतं टाईप केलं की लगेच डिझाईन्स येतात. तेव्हा खूप मनाला लागतं की आपण एवढं हे घेतलंय आणि आता मला ते रद्दीत द्यावं लागते. ह्या डिझाईनसुद्धा, ब्लाऊजसुद्धा मी शिकायला जेव्हा घेतली ना, तेव्हा शिलाई खूप असायची. ब्लाऊजची शिलाई तेव्हा म्हणजे कमी होती, पण तीच आपल्याला तेव्हा जास्तच होती. तर मी असा विचार केला की बघा, असं आपण बाहेर जर तेवढी शिलाई देतोय, तर त्यामध्ये आणि शिकायला काही एवढे पैसे पण नव्हते तेव्हा. त्याच्या डबल, एका ब्लाऊजच्या शिलाईचे डबल वगैरे फी एका महिन्याची होती. तर मी विचार केला की नाही, मी असं एका ब्लाऊजला एवढे पैसे देण्यापेक्षा मी 2 ब्लाऊजचे फी देईल आणि शिकून घेईल. मी असे विचार करून मी ब्लाऊज शिकली. आणि मी तेव्हापासून मला जवळजवळ असं आता वाटते 15 ते 18 वर्ष झालेत मी शिकली आहे ना. तर मी तेव्हापासून आत्तापर्यंत एकही ब्लाऊज मी बाहेर शिवलेला नाही आहे. स्वतःचे ब्लाऊज मी स्वतःच शिवते, जेणेकरून आपल्याला शिलाई वाचेल म्हणून. तर सगळ्यांनी असाच विचार केला पाहिजे की जेवढं स्वतःचं काम आहे ते स्वतःला करता आलं पाहिजे. आणि ब्लाऊजचं तर असं आहे की स्वतःचे तर आपण शिवूच शकतो ब्लाऊज. तर मी तोच विचार केला. मी आणि बरेच एवढे वर्ष झालेत ना, मी कधीच बाहेर ब्लाऊज शिवला नाही. स्वतःचे ब्लाऊज मी स्वतःच शिवते. तर तुम्ही सुद्धा असाच प्रयत्न करायला पाहिजे की ज्यांच्याकडे जर मशीन जर असेल ना, तर तुम्ही असंच करा की स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिकण्यासाठी प्रयत्न करा. नाही दुसऱ्यांचे शिवले तरी चालेल, पण आपला ब्लाऊज आपणच शिवायचा. आपल्याकडे मशीन असेल ना, तर त्याचा उपयोग करून घ्यायचा. का आपण दुसऱ्यांना एवढे शिलाई वगैरे द्यायची ना. तर तुम्ही पण शिका. मशीन असेल तर नक्की शिका तुम्ही ब्लाऊज. आणि ह्या डिझाईनसुद्धा बघा, मी बघूनच शिकले ना. बुक आणले आणि त्यामध्ये बघून शिकले. तुम्ही बघू शकता मी बुकमध्ये सुद्धा किती छान छान डिझाईन काढलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने मी मेहंदीसुद्धा म्हणजे काढू शकते आता. दुसऱ्यांच्या हातावर काढते सुद्धा. पण आता काय झालं, मग ऋतुजा आल्यामुळे मग मी थोडीशी कमीपणा घेतला की तिलाच करू दे पुढे. तिला अजून क्लास, आता तर क्लास खूप मोठे मोठे चालू झालेत. मग तिला क्लास लावला आणि ती आता खूप छान म्हणजे ब्रायडलच्या वगैरे ऑर्डरसुद्धा घेते. मग ती काढते तर मी थोडंसं हे करते. पण ब्लाऊज मात्र मी शिवते. आणि खूप एवढे दिवसाचे आता ती आल्यापासून तिचे आणि आमच्या दोघींचे ब्लाऊज तर बाहेर आम्ही कधीच देत नाही. आणि तुम्हाला एक दिवस मी ब्लाऊजच्या डिझाईनसुद्धा दाखवेल की जेणेकरून आमच्या दोघींचे ब्लाऊज आम्ही कसे शिवलेत ते. तुम्ही पण असेच ब्लाऊज शिका स्वतः. आणि जातील 1-2 महिने जातील आणि ब्लाऊज शिकून होतील तुमचे. आणि तुम्ही स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकाल. तर तुम्ही नक्की शिवा. आणि तसंच ह्या डिझाईनसुद्धा बघा, मी बघून काढल्या, तुम्ही सुद्धा बघून काढू शकता. आणि मेहंदी स्वतःच्या हातावर स्वतःची मेहंदीसुद्धा काढू शकता. तर असाच प्रयत्न करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.